नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय पहिला यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. आचिद्य कीर्ती सुश्लोकां वितत्य हाजसा नुको तमोनया तरिष्यन्ति त्यगास्त्वं पदमीश्वरः. त्यापुढे उत्पन्न होणाऱ्या जीवाच्या संसार तारण्यासाठी पृथ्वीमध्ये जिच्यामध्ये कवीची उत्तम पद्ये प्रवृत्त झाली आहेत, अशा स्वकीर्तीला पसरून आता माझ्या कीर्तीने भावी जीव अनायासे निश्चित अज्ञान अंधकाराचे उल्लंघन करतील, असे मानून भगवंतांनी पूर्वोक्त प्रकारे आपल्या सर्व अवतारांचे कार्य संपवून निजधामी गमन केले. या परी उदार कीर्ती थोर केली अवतार ख्याती, जेने जड जीव उद्धरती श्रवणे पुत्री जगती पावन होय. स्वधामा गेलिया चक्रधरू मागा तरावया संसारू, कृष्ण कीर्ती सुगमतारू ठेवून श्रीधरू स्वयं गेला. नवलत्या तरुवाची स्थिती बुडवू नेने कल्पांती, श्रवणे तरले नेनो किती पुढेही तरते श्रद्धाळू. श्रीकृष्ण कीर्तीचे तारू घालितान आटे भवसागरू, तेथे कोरड्या पाऊली उतारू श्रवणार्थी नरू स्वयं लाहे. जे कृष्ण कीर्ती करीती पठन, त्यांच्या संसारासी पडे शून्य. कीर्तिवंत ते अतिपावन, त्यांते सुरगण वंदिती. आदरे पडतान श्रीकृष्ण कीर्ती, पाया लागती चारी मुक्ती. त्यांचे निपावन त्रिजगती, परमनिवृत्ती हरिनामे. श्रीकृष्ण कीर्ती नामाक्षरे, रिगतांची श्रवणद्वारे. भितरील तम एकसरे, निघे बाहेरे गजबजूनी. तव कृष्ण कीर्ती कथा गजरी, तमासी ठावो नुरेची बाहेरी. धाकेची निमे सपरिवारी, कृष्ण कीर्ती माझारी परमानंदू. कृष्ण कीर्ती प्रताप प्रकाशे, संसार कृष्णमय दिसे. कीर्ती कीर्तिमतांस ऐसे, दे अनायासे निज सुख. जो देखिलिया देखणे सरे, जो चाखिलिया चाखणे पुरे. जो ऐकिलिया ऐकणे वो सरे, जो चिंतिता नुरे चित्तवृत्ती. ज्यासी झालिया भेटी, भेटीसी न पडे तुटी. ज्यासी बोलतान गोठी, पडे मिठी परमार्थी. ज्यासी दिधलिया खेव, खेवाची पुरे हाव. ज्याचे घेतांची नाव, नासे सर्व महाभय. तो सत्य संकल्प ईश्वरू, स्वलीला सर्वेश्वरू. स्वपदासी शार्गंधरू, अतिसत्वरू निघाला. आता या ओवींचा अर्थ. याप्रमाणे उदार कीर्ती असणाऱ्या श्रीकृष्णाने अवताराची थोर ख्याती केली, त्यामुळे जडजीवांचा उद्धार झाला आणि श्रवणाने त्रिभुवन पावन होऊ लागले. आपल्या मागे आपल्या भक्तांना संसारातून तरून जाण्यासाठी श्रीकृष्ण कीर्ती हे सुलभ तारू ठेवून भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले. हे तारू अलौकिक आहे. या तारूला कल्पांत झाला तरी कोणालाही बुडविता येत नाही. या श्रीकृष्ण कीर्तीच्या श्रवणाने श्रद्धाळू लोक आजपर्यंत किती तरले व पुढे किती तरतील हे समजत नाही. श्रीकृष्णाचे कीर्तिरूप तारू भवसागरात घातले की भवसागर तरून जातो. तेव्हा तो श्रवणार्थी पुरुष जो उतारू आहे, तो मग कोरड्या पावलांनी त्यातून स्वतःच जाऊ लागतो. जे श्रीकृष्णाची कीर्ती भक्तिभावाने गातात, पठन करतात, त्यांच्या संसारातील सर्व दुःख संपून जाते व ते अतिपावन व कीर्तिमान होतात. त्यांना सुरगण वंदन करतात. आदराने श्रीकृष्णाच्या कीर्तीचे पठन केले तर चारी मुक्ती पायी लागतात. त्यांच्या योगाने त्रिभुवन पावन होऊन जाते. हरिनामाने परमानंदाची प्राप्ती होते. श्रीकृष्ण कीर्तीचे नाव श्रवणाद्वारे अंतरंगात गेले की आतील अज्ञान एकदम खडबडून बाहेर पडते. बाहेर श्रीकृष्ण कथेचा मोठ्याने गजर चाललेला असतो, त्यामुळे त्या अज्ञान अंधकाराला बाहेर कोठेही जागा मिळत नाही. तेव्हा ते भीतीने सपरिवार लयास जाते. श्रीकृष्ण कीर्तीमध्ये अशा रीतीने परमानंद साठविला आहे. श्रीकृष्ण कीर्ती प्रतापाच्या प्रकाशाने संसार कृष्णमय दिसू लागतो. ज्याची कीर्ती त्याच्या भक्ताला त्या कीर्तिमानासारखेच निजसुख अनायासे देते. ज्याला पाहिले असता पाहणे संपते, त्याचे माधुर्य चाखले असता चाखणे पूर्ण होते. ज्याचे श्रवण केले असता ऐकणे संपते,
ज्याचे चिंतन केले असता चित्तवृत्ती उरत नाही, ज्याची भेट झाली असता जन्मोजन्मी पुन्हा कधी वियोग होत नाही, ज्याबरोबर बोलले असता परमात्म्याला मिठी पडते, ज्याला आलिंगन दिले असता आलिंगनाची हावच संपून जाते, ज्याचे नाव घेतले असता सर्व प्रकारचे महाभय संपून जाते, असा तो सर्व संकल्प ईश्वर, तो सर्वेश्वर शारंगधर स्वलीलेने म्हणजे सदिच्छेने मोठ्या त्वरेने निजधामास जाण्यास तयार झाला. जय श्री कृष्ण. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.